नमस्कार. ओपन एससीबीसी की ईडब्ल्यूएस कशातून फॉर्म भरावा. फॉर्म जर मी त्या प्रवर्गातून भरला तर मला काय फायदा होणार. आता रिसेंटली सरकारने 26 फेब्रुवारी पासून एससीबीसी लागू केलं. एससीबीसी हे ज्या जाहिराती ऑलरेडी पडून गेल्या, ज्या एक्झाम अजून पेंडिंग आहे, त्या सगळ्या जाहिरातींसाठी लागू करण्यात आलेलं आहे. आता एससीबीसीच्या संदर्भात एक रिट याचिका कोर्टात पण चालू आहे. मी जर एससीबीसी मधून फॉर्म भरला तर भविष्यात मला कोणत्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील किंवा हे एससीबीसीचं आरक्षण टिकणार का, या संदर्भात बरेचशा गोष्टींचे प्रॉब्लेम्स आपल्या मनात आहेत. सगळ्या प्रश्नांच्या उत्तराखातर आपण बराच वेळेस निर्णय घेतो की नको बाबा. 2019 ला एससीबीसी लागू झालं, नंतर एससीबीसी कोर्टामध्ये गेलं आणि त्याला कोर्टाचा आदेश आला आणि ते एससीबीसी रद्द करण्यात आलं. त्याच्यानंतर जो गोंधळ झाला, त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान पण झालंय, काही विद्यार्थ्यांचा फायदा पण झालाय. मग या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, बऱ्याच मुलांचे हे प्रश्न आहेत की सर फॉर्म भरताना मी एससीबीसीतनं भरू, ओपन मधनं भरू की ईडब्ल्यूएस मधून भरू. जर एससीबीसीतनं नाही भरला तर काय माझ्यावरती मला प्रॉब्लेम येऊ शकतो, एससीबीसीतनं भरला तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. एमपीएससीला एका विद्यार्थ्याने मेल केला आणि तो मेल एमपीएससीने रिप्लाय दिलाय. त्या रिप्लायमध्ये एमपीएससीचं म्हणणं काय ते पण थोडक्यात समजून घेऊया. सगळं बिफोर तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या कोर्सेसवरती तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये जेवढेही कोर्सेस तुम्हाला भेटतील, अगदी ₹1 ते 10,000 पर्यंत कोर्सेस अवेलेबल आहे. म्हणजे अगदी टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, सगळे सरळ सेवेचे कोर्सेस अवेलेबल आहेत, एमपीएससी सगळे कोर्सेस अवेलेबल आहे, रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे, लाईव्ह पण अवेलेबल आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते घेऊ शकता. 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी पण तुम्हाला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज ₹99 सरळ सेवेच्या सगळ्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. सो ₹99 सुद्धा तुम्हाला सूट मिळणार आहे. सो लवकरात लवकर लगेच म्हणजे ऍप डाउनलोड करा, कोड वापरा इग्नाइट25चा. इथे तुम्हाला बुद्ध पौर्णिमेनिमित्त ह्या कोर्सेस वरती सूट आहे. लगेच तुम्ही डाउनलोड करून ऍप डाउनलोड करून परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. प्रश्न आहे की एससीबीसीचं पुढे काय होणार, फॉर्म कोणत्या प्रकारातून भरू आणि अडचण येऊ शकते का. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की फायदा काय. फॉर एक्झाम्पल आता हे लागू तर झालंय 26 फेब्रुवारी पासून. 26 फेब्रुवारी 2024 पासून हे लागू करण्यात आलेलं आहे. पण ह्यात कोर्टामध्ये ही रिट याचिका गेलेली आहे. मग कोर्टाचा जो आदेश असेल तो नंतर मान्य करावा लागेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने आता एससीबीसी मधनं फॉर्म भरला. आता एससीबीसी मधनं फॉर्म भरताना ह्या विद्यार्थ्याने फायदा करून घेतला. कोणता फायदा करून घेतला. एखादा उमेदवार वयाधिक होता, वयाने जास्त होता, त्यामुळे त्याला आता संधी मिळाली की एससीबीसी मधनं मी फॉर्म भरतो. फॉर एक्झाम्पल तो 39 वर्षाचा असेल किंवा 38+ असेल, वयाधिकचा फायदा घेऊन, वयाधिक असल्या कारणाने त्याला एससीबीसी मधनं फायदा घेऊन त्यांनी फॉर्म भरला. किंवा एखादा उमेदवार आहे ओपनवाला, जो वयात पण बसत होता, ओपनवाला होता, त्याने सुद्धा ओपन मराठा होता, त्याने सुद्धा फॉर्म भरला. त्यानंतर किंवा एखादा उमेदवार असेल जो ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत होता आतापर्यंत, त्याने सुद्धा एससीबीसी मधनं फॉर्म भरला. हे सगळे एससीबीसीतनं आले तर उद्या उठून हे सगळे म्हणजे आता एससीबीसीतनं तुमचं जर सिलेक्शन झालं, म्हणजे तुमची निवड झाली, तुम्ही सिलेक्ट आहात, सिलेक्ट झाला, तुम्हाला पोस्ट मिळाली, तुम्ही जॉब पण करताय, सरकारी नोकरी पण करताय, पण कालांतराने कोर्टाचा जर निर्णय लागला की एससीबीसी जर रद्द झालं तर मग शासनाला परत याच्यावरती विचार करून तुमचा जॉब कंटिन्यू राहील की सोडावा लागेल की काय, हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मग तुमची कन्सिडरेशन असं ठेवा, या कोर्टाच्या निर्णयाला तुम्हाला मान्य करावा लागणार. हा पहिला मुद्दा. म्हणजे याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, काहींचा फायदा पण होऊ शकतो. आता डिपेंड आहे ते कोर्टावरती. पण आता पुढे बघूया. आता मी याच्यात पॉझिटिव्ह बोलतो की कदाचित सरकार ह्यावेळेस प्रयत्न करेल आणि तुम्हाला कदाचित एससीबीसी लागू होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा यामध्ये येतो याचा फायदा काय. तर याचा फायदा काय अजून पण बघा. जसं की एखादा उमेदवार आहे ओपन कॅटेगरीचा आहे, तो म्हणतो की सर नको, मी ओपन मधनच फॉर्म भरतो, एससीबीसी मला नाही भरायचं. आता फॉर एक्झाम्पल ओपनच्या जागा जर आपण कन्सिडर केल्या, ओपनला 10 जागा आहे, नंतर एससीबीसीला फॉर एक्झाम्पल 2 जागा आहे, ईडब्ल्यूएस ला फॉर एक्झाम्पल 2 जागा आहे. मग तुम्ही जेव्हा फॉर्म भरता एससीबीसी मधनं फॉर्म भरला तर तुम्हाला किती जागेसाठी कॉम्पिट करायचं आहे. तर एससीबीसीच्या जागा आहेत 2 आणि ओपन जागा आहेत 10, अशा 12 जागांसाठी कॉम्पिट करायचं आहे. तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला सेम इथे सुद्धा तुम्हाला 2 आणि 10 12 जागांसाठी कॉम्पिट करायचं आहे. पण तुम्ही फक्त ओपन मधनं फॉर्म भरला तर तुम्हाला फक्त आणि फक्त 10 जागांसाठीच कॉम्पिट करायचं आहे. म्हणजे ह्या 2 जागा, आता मी एक्झाम्पल 2 घेतल्या, कदाचित जास्त असू शकतात, जाहिरातीनुसार आहे. सो तुम्हाला दोन्ही ठिकाणी काय कॉम्पिट करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा जागा मिळतात.
आणि बऱ्याच वेळेस काय होतंय, बरेच विद्यार्थी आरक्षण घेत नाही, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी लागून तुमचं सिलेक्शनचे चान्सेस पण वाढू शकतात. सो फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला आरक्षण मिळत असेल, आरक्षणचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर नक्कीच आरक्षणाचा फायदा तुम्ही घेतलाच पाहिजे. कोर्टाचा जो काय निर्णय येईल तो येईल, पण तुमचं जर एससीबीसी सिलेक्शन झालं तर साहजिक की तुम्ही एससीबीसी घेतलं म्हणून सिलेक्शन झालं होतं. सो झालं, पुढे कंटिन्यू राहिले एससीबीचा फायदाच आहे, फायदाच होणार आहे, कारण कट ऑफ कमी लागला असेल तुमचा तर फायदाच होणार आहे. जर नाही झालं तर असंही तुम्हाला मिळत नव्हतंच ते. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की फॉर्म भरताना एससीबीसी मधनं भरलाच पाहिजे आपण. नंतर पुढे काय होते, तुमचे मार्क्स किती ते आपण पुढे डिसाईड करूया. सो इथे फॉर्म भरताना काळजी घ्या, फायदा काय मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. आणि परत एकदा जाताना सांगितोय की एक मेल आहे अक्षय काळे, डॉक्टर अक्षय काळे, त्यांच्याशी माझं आजच बोलणं झालेलं आहे. यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी मेल केला एमपीएससीला. एमपीएससीला मेल केल्यानंतर एमपीएससीचा रिप्लाय त्यांना आलेला आहे. बघा रिप्लाय, त्यांचा प्रश्न होता, राज्यसेवा 2024 साठी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेल्या सर्व मराठा ऍप्लिकंटनी आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार एससीबीसी मधून फॉर्म भरावा का. आणि दुसरं आहे की ईडब्ल्यूएस सोडून एससीबीसी मध्ये जाणे ऑप्शनल आहे, म्हणजे एससीबीसी नाही घेतलं तर मला ईडब्ल्यूएस घेता येईल असं ऑप्शन आम्हाला अवेलेबल आहे का. तर एमपीएससीचा याला रिप्लाय करायला बघा. आता कुणाला जर तुम्हाला एमपीएससीला मेल पाठवायचा असेल तर एमपीएससीचा मेल आयडी आहे, एमपीएससी सपोर्ट नावाचा मेल आयडी आहे, support-online या वेबसाईटला तुम्ही मेल करू, या मेल आयडीला मेल करू शकता, माहिती घेऊ शकता. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचा मेल आयडी दिलाय. एमपीएससीच्या वेबसाईटला सुद्धा हा मेल आयडी अवेलेबल आहे, तुम्ही मेल करू शकता. Sir, madam, if you want the benefit of SCBC category, then you can update your category if you want to keep. म्हणजे तुम्हाला जर SCBCचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, डॉक्युमेंट असेल तर. If you want to keep the application as it is, no issue will occur. You will be considered in EWS category if you have all the valid document. EWS चे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता EWS फॉर्म तसाच ठेवला तरी चालणार आहे. आणि जर तुम्हाला एससीबीसी जायचं एससीबीसी पण तू जाऊ शकता. आता बघा, मग तुम्ही म्हणा सर हा कधीचा मेल आहे, 21 मे 2024 आहे. आता त्यांनी का हा ऑप्शन सगळ्यांना दिलाय बरं एससीबीसीतनं फॉर्म अर्ज भरू शकता, कारण उद्या उठून तुम्ही म्हणू शकता की सर आम्हाला ऑप्शन दिलाच नाही. म्हणजे ओपनचे कॅन्डिडेट एखादा कॅन्डिडेट असेल तो म्हणू शकतो की सर आम्हाला ऑप्शन दिलाच नाही एमपीएससीने, त्यामुळे आम्ही एससीबीसीत जाऊ शकत होतो म्हणून तुम्हाला हा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. अदरवाईज तुम्ही ईडब्ल्यूएस मधून पण राहू शकता कारण तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे. पण अजून एक इश्यू असा आहे की तुम्ही जर मराठा कॅटेगरी असाल, ओपन मराठा असाल, ज्यांच्यासाठी एससीबीसी लागू झालेला आहे, हे जर आता सेतूमध्ये गेलात, तुम्ही डिपार्टमेंटला गेलात आणि तुम्हाला जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढायला तुम्ही गेलात, आता हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत नाही. काय मिळत नाही, कारण ओपन मराठांना फक्त आणि फक्त काय एससीबीसी लागू आहे. पण आता ज्यांच्याकडे ऑलरेडी ईडब्ल्यूएस असेल, एमपीएससी म्हणते की तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही ठेवलं तरी चालतंय असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर चालतंय, पण हे जर नसेल, तुमच्याकडे एससीबीसी असेल तर एससीबीसी मधून फॉर्म भरायला तुम्हाला हरकत नाही. पण तुम्हाला पहिलेच सांगितलं कोर्टाच्या अधीन हे पण लक्षात ठेवा. सो माझं सजेशन ऍट द एंड असं राहणार आहे, हे माझं पर्सनल सजेशन आहे की जर तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असेल तर एससीबीसी मधनच फॉर्म भरा. जर तुमच्याकडे एससीबीसी नसेल, तुम्ही ईडब्ल्यूएस फॉर्म भरलेला असेल एखाद्या एक्झामचा, तो तसाच ठेवा. पण जर असेल तर नक्कीच प्रयत्न करा एससीबीसी मधनं भरा. जर एखाद्याला वाटतं की सर मला एससीबीसी पण नको, पुढे जाऊन मला प्रॉब्लेम नकोय, तर ओपन मधनं भरू शकता. पण ओपन मध्ये भरण्यासंदर्भात मी तुम्हाला सजेशन देणार नाही, तुम्ही कॉल घेऊ शकता. तुम्ही एससीबीसी असेल तर एससीबीसी मधनच फॉर्म भरायला हवा, करायचा फायदा तुम्हाला होणारच आहे. ओके, सो अजून काही प्रश्न असले कमेंटमध्ये मला सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा. आणि जाता पर्यंत सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं सगळ्या कोर्सेसवरती तुम्ही ऍप डाउनलोड करून सगळे कोर्सेस बघा. सगळे कोर्सेस अवेलेबल आहे आपल्याकडे. इव्हन दो सब्जेक्ट वाईज पण अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज प्रत्येकाचे अवेलेबल आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, मिसलेनियस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करू शकता. मेंटरशिपच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. अगदी ₹1 ₹99 ते 10,000 पर्यंत बॅचेस अवेलेबल आहेत. सगळ्यांवरती 25% ऑफ आहे. लगेच हा कुपन कोड वापरा आणि ऍप डाउनलोड करून परचेस करा. शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.